या ठिकाणी यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करून या ठिकाणी अत्यंत शांतताप्रिय मोर्चा की ज्या मोर्चाचा आदर्श महाराष्ट्र गाडी घेऊन आलो परत म्हणतो तिकडे सामाजिक
समस्त ओबीसी समाजाची ताकद आहे. शेवटी गाताना मी एवढंच सांगते, आम्हाला ओबीसी समुदायातील लोकांना कोणी कमी समजत असेल. शेवटी गाताना मी एवढंच सांगते, या वाऱ्याने मावळणारी जागा आमची नव्हे, या वाऱ्याने मावळणारी जागा आमची नव्हे. तुफानात दिले आम्ही तुफानात दिले. जय ओबीसी, जय शिवराय, जय जिजाऊ, जय रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मुलांच्या शिक्षणासाठी झटणारे क्रांतिसूर्य महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक लोकराजे राजश्री शाहू महाराज, आरक्षणाचे जनक लोकराजे छत्रपती शाहू महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, या सर्वांना महामानवांना माझा मनात आरक्षणाच्या या मंचावर आपले विचार मांडण्यासाठी आणि आज रोजी येऊ घेतलेल्या आणि भविष्यात येणाऱ्या संकटांवर एक निर्णायक असा लढा देण्यासाठी येथे सर्वच उपस्थित असलेले तमाम ओबीसी बांधवांनी व माझ्या माता मुलांनो, नमस्कार. मी तुम्हाला गुलाल मानिक लोक भेट या असं म्हणतात. श्रमाच्या साधनं ते होते आमचे बलुतेदार, तिकडे गावासाठी प्राणन. कुंभाराच्या कामावर फिरती संस्कृतीची वाट, कुंभाराच्या कामावर फिरती संस्कृतीची वाट, कुंभाराच्या कामावर फिरती संस्कृतीची वाट. नाविकाचा वस्त्रात उमटतं लोकजीवनाचं नातं, सोन्यात नाविकाच्या वस्त्रात उमटतं लोकजीवनाचं नातं. सुताराच्या हातात असते घराची मजबूती, सुताराच्या हातात असते घराची मजबूती आणि गवंड्याने उभारली ओळख गावाची भक्ती. लोहाराच्या हातात ठोकर भविष्य, लोहाराच्या हातात ठोकर भविष्य आणि मायाच्या बागेत फुलायचं सौंदर्याचं दृश्य, मायाच्या बागेत फुलायचं सौंदर्याचं दृश्य. पूर्वाने मात्र विनम्राने इंद्रिय आशा, सोनाराच्या हातात झळकते कला आणि भाषा, कला आणि भाषा. हीच आमच्या बलुतेदाराची, हीच आमची ओळख, याच आमच्या बलुतेदाराची, हीच आमची ओळख. होय, पण तेच आम्ही बलुतेदार ज्यांना या मातीसाठी कष्ट आणि रक्त करावे लागते. होय, तेच आम्ही बलुतेदार ज्यांना कष्ट आणि अकमेहनतीची कामे करावी लागतात. होय, तेच आम्ही बलुतेदार ज्यांना शिक्षणापासून वंचित राहण्यासोबतच समाजात समाजाचा सामना करावा लागतो. होय, तेच आम्ही बलुतेदार ज्यांना या कर्जासाठी ओझा करून जगावं लागतं, त्यांना या कर्जाचा ओझा करून जगावं लागतं. आणि एवढं सगळं होत असताना एक दिवस असं वाटतं झोपून एखाद्या झाडाखाली बसावं. त्या झाडाखाली बसलं, तिथून विंचू निघला आणि त्या विंचवाला मारण्यासाठी दगड उचलला. दगडाचा साप काय झाला, सापाला बघून बराच सुटावा, पळता विहिरीत पडावं, विहिरीत मगर दिसावी, मगरीला बघून वाचण्यासाठी पुन्हा वर यावं, परत वर आल्यावर वाघ दिसावा, वाघाला बघून पुन्हा त्याच विहिरीत उडी टाकावी, उडी टाकता एका फांदीला पकडावं, फांदीचा मोह उठावा आणि मधाचा एक थेंब तोंडात पडावा. अगदी अशाच प्रतिकूल परिस्थितीत आपल्या समाजासाठी मधाचा एक थेंब तोंडात पडला आणि तो दिवस होता ज्या दिवशी आंबेडकरांनी आपल्याला आपल्या समाजाचे स्तर उंचावण्यासाठी एक संधी ही संविधानाच्या माध्यमातून आरक्षणाच्या स्वरूपात देण्यात आली. आरक्षण म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं जातं, पण त्यांचे याबाबत नेमके विचार काय होते हे जाणून घेणं देखील गरजेचं आहे. ते म्हणतात की जातीय प्रश्नांवर जर तोडगा काढायचा असेल तर तो दोन प्रकाराने काढला जातो. एक म्हणजे भाड्याने गुंडांवर योजना सादर करणं आणि दुसरा म्हणजे गुंडांनी नेमण्याला योजना सादर करायला जाणं. खरं तर आंबेडकरांनी कोणत्याही समाजाला आरक्षण दिलेच नाही. त्यांनी कोणत्याही समाजाला
धन्यवाद. महाराज गणपती भूपती विष्णुपती स्वर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान वेष्टित अष्टप्रधान जागृत न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलाम दंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे कदम ऐसा चलो कि निशान बन जाए अरे कदम ऐसा चलो कि निशान बन जाए काम ऐसा करो कि पहचान बन जाए कदम ऐसा चलो कि निशान बन जाए काम ऐसा करो कि पहचान बन जाए यहाँ जिंदगी को सभी जी लेते हैं यहाँ जिंदगी को सभी जी लेते हैं मगर जिंदगी ऐसी जियो दुनिया के लिए एक मिसाल बन जाए दुनिया के लिए एक मिसाल बन जाए असे हे आपल्या भारत देशाचे किसान म्हणजे आपल्या भारत देशाला जगाच्या इतिहासात अमर करून आयुष्यभर बलिदान देणारे ते समाजसुधारक ते महामानव सामाजिक राजकीय शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात असणाऱ्या अशा या महान व्यक्तीला आज मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करते. आपल्या ओबीसी समाजाचा हक्क मोर्चा सकाळी व दर्शन आल्यावर त्यांनी निराळा पाटील यांच्या स्मृतीत विनम्र अभिवादन करून फूल वारा याची कमाल न बाळगता आज या ठिकाणी एकत्र झालेला आहे. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक व आपल्या सर्वांचे आदरपूर्वक आदरणीय श्रीमंत बाबांनी यांना माझा मनापासून नमस्कार. इथे उपस्थित असलेल्या सर्वांच ओबीसी बांधवांना माझा दिलसे सलाम. अरे आपली ही भूमी आपले हे शहर क्रांतिकारकांची भूमी म्हणून ओळखले जाते. या शहराने कित्येक जणांना आपल्या पदरात घेऊन एक वेगळा जागा केली आहे. अशा या क्रांतिकारकांच्या भूमीत अशा या नवयुवकांच्या भूमीत एक नवी क्रांती करण्यासाठी एक नवा इतिहास बनवण्यासाठी आम्ही सर्व ओबीसी बांधव आज एकत्र जमलेलो आहोत. माननीय तहसीलदारांना माझी इतकीच विनंती असेल की आपण ओबीसीला अत्यंत महाग असलेला आणि वराला सामोरे जाणारा आमचा ओबीसी समाज आमचा ओबीसी बांधव कित्येक अडचणीला सामोरे जातो कित्येक वराला सामोरे जातो यांच्या आमच्या या सर्व ओबीसी बांधवांच्या समस्या तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे आणि आमच्या या मागण्या पूर्ण करा. आमच्या या मागण्या माननीय सरकारपर्यंत पोहोचवा. याच ठिकाणी अशा हजारोंच्या लाखोंच्या संख्येने आम्ही एकत्र येऊ आणि आपला आभार व्यक्त करू. आमच्या हक्काचे आम्हाला मिळावे आपण सुधारते काय यावर एका शब्दाने आमचे काही केले गेले नाही. ओबीसी समाजाच्या देखील तुम्ही अडचणी व्यवसाय जाती लक्षात घेतल्या पाहिजेत. अरे समाजातील 12 मुलगा या समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीला आरक्षण दिले. ओबीसीला यासाठी आरक्षण दिले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे आरक्षण दिल्यासाठी ना कोणती जात पाहिली आणि नाही कोणता धर्म पाहिला. सावित्रीबाईंच्या खांद्याला खांदा लावून चालणारी आमची फातिमा बीबी ही फक्त मुस्लिम समाजाचं नेतृत्व करत नव्हती. तर संपूर्ण भारतीयांसाठी जगत होती. संपूर्ण भारतीयांसाठी जगत होती. हे मायेमुळे पिढीने विश्वास झाले. हे मायेमुळे पिढीने विश्वास झाले आणि ना हल्लीला आरक्षण स्वीकारले आणि ना हल्लीला आरक्षण स्वीकारले. तितकेच महत्त्वाचे वाटतात जितके सारे जहां अच्छा हिंदू सुद्धा हमारा हम बुलबुलें मौसिकी और मुनसिदा हमारा ते लिहिणारे डॉक्टर इकबाल हे आम्हाला हीच देशभक्ती शिकवतात. आम्ही एकदाच म्हणून आलेलो नाही. आम्ही सर्व ओबीसी बरोबर एक आहोत म्हणून या ठिकाणी तुमच्या दारात आलोय आणि आमच्या मागण्या या माननीय सरकारपर्यंत पोहोचवाव्या आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात. अरे आरक्षण नहीं है भीख किसी की.
तुझी वारा सुटलाय रे, तुझी वारा सुटलाय रे, ओबीसीचा लढा पेटलाय रे, तुझी वारा सुटलाय रे, ओबीसीचा लढा पेटलाय. या वाळव्याच्या भूमीत आम्ही जन्म घेतला. ही वाळव्याची भूमी प्रचंड मोठी आहे. ही वाळव्याची भूमी क्रांतीची भूमी आहे. या वाळवा तालुक्यात सोनं पेरलं तर सोन्यासाठी माणसं जन्माला येतील. या वाळवा तालुक्यात जर सोनं पेरलं तर सोन्यासाठी माणसं जन्माला येतील. मायबाप सरकारने हे लक्षात ठेवावे. वाळवा तालुक्याला प्रचंड मोठा वारसा आहे. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक अनेक क्षेत्रात आमच्या वाळवा तालुक्यानं महाराष्ट्राचं नाव उंच केलं आहे. याच तालुक्यामधील माझ्या गावचे गावचे क्रांतिसिंह नाना पाटील वाळव्याचे नागरा खानदान ऐकवले. पाटेगावचे लोकशाही नाना भाऊसाठे, लोकनेते राजाराम बापू पाटील, येडी पाटील साहेब, क्रांतीवीर कम्युनिस्ट पाटेगाव करपते, रेड्या हरनाथचे पटे बापूरावरचे या सगळ्या मंडळींनी भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी खूप प्रयत्न केले. याच तालुक्यातील अण्णासाहेब राणे असतील, ज्यांनी श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेमधून गोरगरीब व उपन समाजातील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले. याच तालुक्यातील सिद्धी अमोल चव्हाण ही आहे आणि मी मायबाप सरकारला धमकावून सांगते की आज हम हजारों से आए, आज हम हजारों से आए, फिर भी आपने बुलाया तो हजारों से नहीं तो लाखों से आएंगे, फिर भी आपने बुलाया तो हजारों से नहीं लाखों से आएंगे. आदरणीय श्रीमंत उडाले, तुम्ही एक हात दिली म्हणून आम्ही आज ओबीसी सर्व एक ऐतिहासिक मोर्चाला आलो आहोत. हा मोर्चा महाराष्ट्राला एक नवा आदर्श देईल. हा मोर्चा एक महाराष्ट्राला नवा आदर्श देईल. मी सर्व काका बंधुभगिनींबद्दल सध्या आधी इथे थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय 1 सप्टेंबरला जो महाराष्ट्र शासनानं ओबीसींच्यावर अन्याय करणारा जो GR काढला, त्या GRच्या विरोधात वाळवे तालुक्यातल्या ज्या 54 ओबीसींच्या जाती आहेत त्या सगळ्या एकत्र येऊन आज इथं त्या GRच्या विरोधात एक मोर्चा, प्रचंड असा मोर्चा इथं ईश्वरपूर शहरात झाला. त्या मोर्चाचं नेतृत्व कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यानं किंवा पुढाऱ्यानं न करता समाजातल्या 5 मुलींनी त्याचं नेतृत्व केलं. त्याचा जो काही मोर्चाचं जे निवेदन होतं ते सुद्धा माननीय तहसीलदार साहेबांना त्या मुलींनीच दिलं. स्टेजवर फक्त 5 मुली होत्या, त्या मुलींनीच आपलं मनोगत व्यक्त केलं. खरं तर आज जरी मोर्चा झाला असला तरी शासनाला आम्ही इशारा दिलाय की 8 दिवसात आमच्या निवेदनाचा विचार व्हावा आणि जो अन्यायकारक GR आहे तो रद्द व्हावा. महाराष्ट्रात सगळीकडं आता ओबीसींच्या जे प्रचंड या GRच्या विरोधात लाट उठलेली आहे, त्या लाटे विरोधाचा विचार करून शासनानं लवकरात लवकर हा GR रद्द करावा आणि जर नाही केला तर भविष्यात थोड्या दिवसात याच्यापेक्षा उग्र असं आंदोलन ओबीसी महाराष्ट्रभर केल्याशिवाय राहणार नाही. वाळवे तालुक्यातला सगळा ओबीसी समाज आज या निमित्तानं एकत्र आलाय. मी सगळ्या ओबीसी बांधवांचं मनापासून आभार मानतो. इथून पुढे जे आपल्याला ओबीसीसाठी करावं लागेल त्यावेळेला सगळ्यांनी एकत्र राहावं अशी मी ओबीसी समाजाला विनंती करतो.